सध्याच्या युगात डिलिव्हरी म्हणजे सीझर असाच धडाका वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे. बुलढाण्यातल्या डॉक्टर दशरथ शिंदे यांचा सीझर नको तर फक्त नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी असा आग्रह आहे. माझ्या मुलीचं सिझेरियन झालं. आजकाल हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. प्रसूती नॉर्मल असावी की सीझर यावरून बराच वादही सुरू असतो. 100%पेक्षाही जवळपास 90% प्रसूती सीझर होतात. पण बुलढाण्यातले एक डॉक्टर याला अपवाद ठरलेत. सिंदखेडराजा तालुक्यातल्या दुसरबीड मध्ये डॉक्टर दशरथ शिंदे यांनी आतापर्यंत तब्बल 42,000 पेक्षा जास्त नॉर्मल प्रसूती केल्या आहेत. 1982 पासून ते प्रसूती करतात. अत्यंत गरीब घरात जन्माला आलेले डॉक्टर दशरथ शिंदे हे 1980 साली डॉक्टर झाले आणि गरीब जनतेसाठीच सेवा करायचं त्यांनी ठरवलं. दुसरबीडमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. सगळ्यात पहिली प्रसूती त्यांनी अवघ्या 3 रुपयात केली. आता जेमतेम 5 ते 6,000 रुपयात प्रसूती केल्या जातात. प्रसूती ही नॉर्मल झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. कित्येक वेळेला अत्यंत गुंतागुंतीची असलेली प्रसूतीही त्यांनी नॉर्मल केली आहे. बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळलेली असल्यास, बाळानं पोटात शी केल्यास, बाळ पायाळू असल्यास, गर्भातलं पाणी कमी झाल्यास सीझर करावं लागतं असं सांगितलं जातं. पण शिंदे यांनी बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळलेली असताना किंवा बाळ पायाळू असतानाही नॉर्मल डिलिव्हरी केली आहे. त्यासाठी त्यांनी एक नवीन पद्धत काढून नॉर्मल डिलिव्हरी करताय. डिलिव्हरीसाठी 24 तास हा टाईम पिरियड असतो आणि नातेवाईकांनी त्यासाठी काही वेळ वाट पाहावी असे आवाहन डॉक्टर दशरथ शिंदे यांनी नातेवाईकांना केले आहे. डॉक्टर शिंदे सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत कमी शुल्कामध्ये प्रसूती करतात. विशेष म्हणजे एखाद्या महिलेला मुलगी झाली तर आणखी कमी शुल्क घेतलं जातं. सध्या सर्रास सीझर करून प्रसूती केली जाते. अशावेळी नॉर्मल प्रसूतीसाठी आग्रह धरणारे डॉक्टर फारच कमी. डॉक्टर दशरथ शिंदे हे ग्रामीण भागातील महिलांसाठी देवदूत ठरत आहेत. सीझरचे 2 इंडिकेशन असतात. एक ॲब्सोल्यूट इंडिकेशन आणि एक रिलेटिव्ह इंडिकेशन. ॲब्सोल्यूट इंडिकेशनमध्ये तुम्हाला हे सीझर करावंच लागतं. ॲब्सोल्यूट इंडिकेशनमध्ये जर म्हणलं एखाद्या वेळेस बाळ आडवं असलं किंवा दुसरं नाळ जर समोर आलेला असला, एकदम पुढे आला, त्यावेळेस नाळ बाळाच्या आणि डोक्यामध्ये आणि आईच्या याच्यामध्ये दबून त्यावेळेस बाळात दगावण्याची शक्यता असते. अशा वेळेस ॲब्सोल्यूट किंवा एखाद्या वेळेस बाळाचे ठोके 50-60च्या खाली जर आले पर मिनिट, अशा वेळेस सीझर करावं लागतं. परंतु किंवा एखाद्या पेशंटला त्या बाईला अगोदर ब्लिडिंग जर सुरू झालं तर अशा काही ॲब्सोल्यूट इंडिकेशन आहेत. पण रिलेटिव्ह इंडिकेशन खूप आहेत. रिलेटिव्ह इंडिकेशन जे म्हणतात ना, आता हे नाळ गळ्याचा वेडा असला किंवा पाणी कमी असलं, शी केलेली असली, पण हे रिलेटिव्ह इंडिकेशनमध्ये जनरली सीझर नाही केलं तरी नॉर्मल जर केलं तरी नॉर्मल होते. टाईम पिरियड किती नॉर्मल? नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जनरली नॉर्मल डिलिव्हरीचा टाईम पिरियड हा 24 तासाचा आहे. त्याच्याही अगोदर एक दिवस त्या बाईला थोडा थोडा त्रास होतो, परंतु 24 तासाचा आहे. पहिले 20 तास हे लेटंट पिरियड असतो. त्यामध्ये नुसतं थोड्याफार प्रमाणात पेशंटचं दुखणं, सुरुवातीला थोडं 1-1 तासानंतर हळूहळू वाढत जाऊन असा, म्हणजे पहिले 0 3 सेंटीमीटर पिशवीचं तोंड उघडायला 20 तास लागतात आणि त्याच्यानंतर मग ते 4 ते 5 तासामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होती. ही प्रायमरीमध्ये म्हणजे पहिल्यांदा डिलिव्हरी असली तर. दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा जर असली तर ती 10 ते 12 घंट्यामध्ये डिलिव्हरी होते. हा 24 घंट्याचा पिरियड आहे. हा 24 तासामध्ये लोक आजकाल हे 24 तास थांबायला तयार नाही आणि त्याच्यामुळे जास्त सीझरचं प्रमाण वाढलेलं आहे. मी डॉक्टर दशरथ शामराव शिंदे 1980मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे MBBS पास झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये दुसरबीड या ठिकाणी माझी प्रॅक्टिस सुरू केली. जिथे डोक्याची गोळी मिळत नव्हती, कोणतीच मेडिकल एड्स नव्हतं, अशा ठिकाणी मी माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि इथे डिलिव्हरीची बिलकुल व्यवस्था नव्हती. सुरुवातीला पहिली डिलिव्हरी मी अगदी 3 रुपयात होम डिलिव्हरी केली. सुरुवातीला आम्ही होम डिलिव्हरी करायचो, घरी जाऊन डिलिव्हरी करायचो, रस्त्यात डिलिव्हरी करायचो, कधीकधी पावसात भिजत जाऊन करायचो, कधीकधी पावसामध्ये भिजत असताना रस्त्यावर डिलिव्हरी कराव्या लागल्या. असं करत असताना मी पुढे एक म्हणजे लेबर रूम तयार केली आणि आतापर्यंत मी इथे ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 42,000 व्हजायनल नॉर्मल डिलिव्हरी केल्या. आम्ही आताही सुद्धा 90 ते 95% डिलिव्हरी नॉर्मल करतो इथे आत्तापर्यंत.
लोकनायक न्यूज.